जे डॉक्टर रुग्णसेवा, प्रामाणिकपणा आणि मानवी जीवनाचं रक्षण करण्याची प्रतिज्ञा घेतात ते डॉक्टर जीव घेणेही ठरू शकतात। हे दिल्ली स्फोटातून समोर आलंय। हे डॉक्टर म्हणजे व्हाईट कॉलर मधले दहशतवादीच। तपास यंत्रणांनी व्हाईट कॉलर टेरर मॉड्यूलचा पर्दाफाश केलाय। त्यांचे 3 प्रमुख हॉटस्पॉटही समोर आलेले आहेत। तर जाणून घेऊया जिहादी बनवण्यासाठी डॉक्टरांचा ब्रेन वॉश कसा केला गेला त्याचा खास रिपोर्ट। नमस्कार, मी प्राची शिरकर, आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह। लाल किल्ला परिसरातील स्फोटाने दिल्ली हादरली। यामागे आहे व्हाईट कॉलर टेरर मॉड्यूल, ज्यात शिक्षित डॉक्टरचा सहभाग आहे। आणि हो, 3 प्रमुख ठिकाणं हॉटस्पॉट म्हणूनही तपासात समोर आलेली आहेत। दिल्लीतला हल्ला हा दहशतवादी हल्ला असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलंय। त्यामुळे या स्फोटामागेच धागेदोरे शोधले गेले आणि त्यातून धक्कादायक माहिती समोर आली। आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या नामांकित डॉक्टरांपैकी बहुतेकांनी सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातून शिक्षण घेतलंय। अनंतनाग सरकारी मेडिकल कॉलेजमधून डॉक्टर आदिल अहमद, श्रीनगर मेडिकल कॉलेजमधून डॉक्टर मुजम्मिल गनई आणि डॉक्टर उमर मोहम्मद, कानपूर मेडिकल कॉलेजमधून डॉक्टर शाहीन शाहिद आणि उत्तर प्रदेशातील सरकारी मेडिकल कॉलेजमधून डॉक्टर परवेज अन्सारी यांनी शिक्षण घेतलंय। आता पाहूया 3 हॉटस्पॉट कोणते आहेत त्याबद्दल। पहिला हॉटस्पॉट आहे फरीदाबाद मधील अल फलाह युनिव्हर्सिटी। या ठिकाणी मुजम्मिल गनई, उमर मोहम्मद आणि शाहीन शाहिद कार्यरत होते। तर दुसरा हॉटस्पॉट आहे पुलवामा। इथेच मुजम्मिल, उमर आणि सज्जाद माला राहत होते। इथेच मौलवी इरफान अहमदने त्यांचा ब्रेन वॉश केल्याचा आरोप आहे। तर तिसरा हॉटस्पॉट आहे लखनौ। लखनौ हा कटाचा अड्डा। शाहीन शाहिद आणि परवेज अन्सारी हे लखनौ मधून कट रचत होते। विशेष म्हणजे लखनौ मधून या डॉक्टरांचं घर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निवासस्थानापासून केवळ 2.5 किलोमीटर अंतरावर होतं। लखनौ मधील नदवा मद्रशातील एका मौलवीनं त्याला मुठक्कीपूर भागात जमीन मिळवून दिल्याचा आरोप आहे। हाच मौलवी परवेजचा हमीदार म्हणून पुढे आला होता। याच ठिकाणावरून परवेज अन्सारी फरीदाबाद आणि श्रीनगरच्या टेरर नेटवर्कशी जोडला गेलेला होता। गेल्या 2 दशकात लखनौमध्ये उभारल्या गेलेल्या नव्या कॉलनी या दहशतवादांचा अड्डा बनत असल्याचं उघड झालंय। कारण या ठिकाणी गेल्या 20 वर्षात अनेक दहशतवादी पकडले गेले। या मॉड्यूलमध्ये टेलिग्रामवर फरजंद ए दारुल उलूम आणि उमर बिन खत्ताब या 2 चॅनेल्सचा वापर करून डॉक्टरांचं ब्रेन वॉश करण्यात आलंय। त्यानंतर त्यांना गुप्तपणे जिहादचा संदेश दिला गेला। त्यांच्यात भारत हा शत्रू आहे असा विचार पेरला गेला। या व्हाईट कॉलर टेरर मधून एक कटू सत्य समोर आले। दहशतवादी कारवाया घडवण्यासाठी नव्या युक्त्या वापरत आहेत। दहशतवाद आता बुद्धिवंत, संस्थात्मक, गुप्त नेटवर्कद्वारेही चालतो। शिक्षितही या दहशतवादाच्या विळख्यात अडकत आहेत। त्यामुळे मानसिक, शैक्षणिक आणि सामाजिक प्रवृत्तीवर देखील बारीक लक्ष देणं गरजेचं आहे। दिल्लीतल्या स्फोटानं व्हाईट कॉलर टेररचा चेहरा जगासमोर आणलाय। आता देशाला सुरक्षित ठेवायचं असेल तर अजून कोणती दिव्य पार पाडावी लागणार आहेत याचा अंदाज आलाय। पंतप्रधान मोदींनी दहशतवाद्यांना सोडणार नसल्याचा इशारा दिलाच आहे। आता दहशतवादाची नांगी ठेचण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यायला हवा, हे तितकंच महत्त्वाचं आहे। तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि या विषयावरील पुढील प्रत्येक अपडेटसाठी आमच्यासोबत जोडलेले रहा। धन्यवाद।